Hello everyone, welcome to RP Sir's English. So students, in this video we are going to see margin questions and their answers of 10th standard semi-English lesson an encounter of a special kind. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण an encounter of a special kind या लेसन मधील मार्जिनल क्वेश्चन आणि त्याचे आन्सर्स बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. पहिला क्वेश्चन आहे पहा, व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर. म्हणजे रायटर्सच्या फादरचं प्रोफेशन म्हणजे ते कुठलं काम करत होते. Answer is the writer's father was a medical professional working for a private company in Raniganj, West Bengal. तर रायटरचे फादर हे एक मेडिकल प्रोफेशनल होते जे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये राणीगंज वेस्ट बंगाल इथे काम करत होते. नेक्स्ट क्वेश्चन इज डिस्क्राइब द कॅम्पस वेअर द रायटर्स फॅमिली लिव्ह. तर रायटर्स फॅमिली जिथे राहत होती तो आजूबाजूचा परिसर कसा होता ते सांगा. Answer is the campus had individual bungalows, green grass, colorful flowers, tall majestic trees and seasonal vegetables in gardens. तर जो परिसर होता त्यामध्ये खूप मोठे मोठे इंडिव्हिज्युअल बंगलोज होते. त्यानंतर हिरवीगार गवत होतं, सुंदर कलरफुल फ्लॉवर्स म्हणजे फुलं होते, टॉल मॅजेस्टिक ट्रीज म्हणजे मोठमोठे सुंदर वृक्ष होते आणि किचन गार्डनमध्ये काही सीझनल व्हेजिटेबल्स उगायच्या. इट अट्रॅक्टेड बर्ड, स्क्विरल अँड अ ग्रुप ऑफ लंगूर. आणि त्यामुळे खूप सारे पक्षी, स्क्विरल्स आणि लंगूर्स म्हणजे माकडं यांना ते अट्रॅक्ट करायचे. जोही परिसर होता तो त्यांना अट्रॅक्ट करायचा. हाऊ डिड द फॅमिली रिलॅक्स आफ्टर लंच. आफ्टर अ हार्टी लंच द parents and younger sister took a nap while the writer read a storybook. सो जेवण झाल्यानंतर फॅमिली कशी रिलॅक्स करत होती, तर जेवण झाल्यानंतर रायटरचे पॅरेंट्स आणि त्यांचे सिस्टर्स म्हणजे बहिणी हे आफ्टरनून नॅप म्हणजे दुपारी झोपी गेलेले होते आणि रायटर जे आहे ते स्टोरी बुक वाचत बसलेले होते. व्हॉट विकेड कस्टम इज प्रॅक्टिस्ड बाय ॲनिमल हू लिव्ह इन ग्रुप्स. तर जे प्राणी ग्रुप्समध्ये राहतात, समूहामध्ये राहतात, त्यांच्यामध्ये कुठला एक विकेड कस्टम आहे, कुठली अशी रीत आहे जी खूप वाईट आहे. In animal clans, the dominant male does not allow another male baby or adult to survive within the group. तर त्याचा आन्सर आहे की ॲनिमल क्लॅन्समध्ये जो डॉमिनंट मेल असतो म्हणजे जो पॉवरफुल मेल असतो तो कुठल्याही दुसऱ्या मेलला किंवा कुठल्याही दुसऱ्या मेल बेबीला आपल्या ग्रुपमध्ये सर्वाईव्ह करू देत नाही, म्हणजे जगू देत नाही. एक तर मारून टाकतो किंवा ग्रुपमधून हाकलून देतो. त्यानंतर पुढे आहे व्हॉट अटेम्प्ट्स हेल्प द बेबी लंगूर टू रिवाईव्ह. तर बेबी लंगूरला पुन्हा शुद्धीवर आणण्यासाठी कुठले कुठले प्रयत्न रायटरने केले. तर रायटरने कुठले प्रयत्न केले बघा. फर्स्ट एड, क्लिनिंग वुंड्स, कोल्ड वॉटर स्प्लॅशेस अँड फीडिंग अ बनाना हेल्प रिवाईव्ह द बेबी लंगूर. सो आधी फर्स्ट एड म्हणजे त्याच्या जखमांवर मलमपट्टी केली, वुंड्स क्लीन केले, त्याची जखमा स्वच्छ केल्या, थंड पाण्याचे शिडकावे मारले आणि त्याला बनाना खायला दिला. तर यामुळे तो बेबी जो आहे तो रिवाईव्ह म्हणजे पुन्हा शुद्धीवर आला. वेन डिड द बेबी लंगूर फायनली फाइंड कम्फर्ट. कधी त्या बेबी लंगूरला फायनली कम्फर्ट म्हणजे खूप आराम पोचला, आराम भेटला. तर आन्सर आहे द बेबी लंगूर फाउंड कम्फर्ट वेन द मदर कडल्ड हिम टू हर बोसम आफ्टर रिट्रायव्हिंग हिम. सो बेबीला ॲट द एंड कम्फर्ट कधी भेटला, जेव्हा त्याच्या आईने त्याला घट्ट पकडलं, त्या मदर लंगूरने त्याला घट्ट पकडलं आपल्या कुशीमध्ये आणि त्याला पूर्ण बघितलं की त्याला कुठं लागलेलं आहे वगैरे, तर तेव्हा त्या बेबीला कम्फर्ट जो आहे तो भेटला. व्हॉट ट्रूथ अबाउट ॲनिमल ह्युमन रिलेशनशिप डिड द इन्सिडंट रिव्हील टू द नरेटर. तर या इन्सिडंटमुळे ॲनिमल ह्युमन रिलेशनशिप म्हणजे माणसं आणि प्राणी यांच्यातलं जे नातेसंबंध आहे त्याबद्दलचं कुठलं सत्य कळलं नरेटरला त्या दिवशी. आन्सर आहे इट रिव्हील्ड दॅट ॲनिमल्स कॅन फील इमोशन्स लाईक ग्रॅटिट्यूड अँड ट्रस्ट. सो एक गोष्ट तर ही रिव्हील झाली की ॲनिमल सुद्धा इमोशन म्हणजे भावना जे आहे ते फील करू शकतात, जसं की ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता आणि ट्रस्ट म्हणजे विश्वास. अँड दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड बॉन्डिंग थ्रू कंपॅशन आर पॉसिबल. आणि कंपॅशन म्हणजे प्रेम, करुणा, दया. दयेच्या माध्यमातून इंटरस्पेसिस कम्युनिकेशन म्हणजे दुसऱ्या स्पेसिस सोबत सुद्धा आपण संवाद साधू शकतो आणि एक बॉन्डिंग क्रिएट करू शकतो, तेही सुद्धा पॉसिबल आहे. हे त्या दिवशी त्या इन्सिडेंटमधून
रायटरला किंवा नरेटरला कळलं. लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डिड द मदर सीम टू कन्वे टू द नरेटर. तर मदर काय कन्व्हे करायचा प्रयत्न करत होती नरेटरला. द मदर लंगूर कन्वेड सायलेंट ग्रॅटिट्यूड. तर जी मदर लंगूर होती ती सायलेंट ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता व्यक्त करत होती, थँक्यू म्हणत होती. अँड थँक्स थ्रू हर आईज फॉर सेव्हिंग हर बेबी. थँक्यू म्हणत होती आपल्या डोळ्यांमधून, कारण नरेटरने तिच्या पिल्लाला वाचवलेलं होतं, त्यामुळे ती कृतज्ञता व्यक्त करत होती. सो मित्रांनो, हे होते मार्जिन क्वेश्चन्स अँड देअर आन्सर्स ऑफ एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड लेसन. आय होप सर्वांना खूप हेल्पफुल हा व्हिडिओ वाटला असणार. वाटला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.